हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनेल फूड ट्रॅव्हल अँड शॉपिंग. मी आहे सोनाली आणि मी आज माझ्या फॅमिलीसोबत चाललेली आहे तुळशीबागेत. तुळशीबागेमध्ये दरवेळेस मी जातच असते, पण आजचा जो विशेष आहे ते मी माझ्या मोठ्या बहिणीला घेऊन जाणार आहे. सहजासहजी ती तुळशीबागेत शॉपिंग करत नाही, पण मी तिला खूप कन्व्हिन्स केल्यानंतर ती आलेली आहे. तर आपण पाहूयात ती काय शॉपिंग करते. आणि तुम्ही पुढे बघू शकता पप्पांसोबत माझं बाळ बसलेलं आहे तिकडे, आणि आम्ही सगळे ओलाची कॅब करून चाललेलो आहोत. आणि तुळशीबागेत आल्यावर मुलांनी पहिलेच हे शॉप पाहिलेलं आहे. लहान मुलांचं शूज आणि सँडल्स आहे. तर इथे आम्ही 2 जोड घेतलेले आहेत, एक ताईच्या बाळासाठी आणि एक माझ्या बाळासाठी. चल बाळा, बाळा चल. कॅन्डी घेतलेली आहे मुलांनी. हा चल. सखी सेंटर आणि मॅचिंग सेंटर 200 आहे. शॉप खूप छान आहे. खूप पहिल्यापासून इथे चांगले कपडे वगैरे मिळतात. आणि थोडं पुढे आलं की इतकी गर्दी होती तुळशीबागेत की साधू डायरेक्ट कडेवरच घे म्हटलं मला. तो चालायला अजिबातच तयार नव्हता. खूप अशी गर्दी त्या दिवशी होती आणि नेमकं आम्ही संडेलाच गेलो. तुम्ही पाहू शकता इथे ताई आणि पप्पा घेत आहेत. ट्रक पुढे. ऑरेंज पण छान आहे तो, पॅन्टीवर जाईल त्या. हा ब्ल्यू घे. हा आणि तो ग्रीन. हो छान आहेत ते. कितीला? ती काही तुळशीबागेतलं कमी करून द्या हो भैया, किती घेतले आता सामान. फर्स्ट टाइम तिच्या बाळासाठी कपडे घेतलेले आहेत तुळशीबागमध्ये. कमी करून घे ग. क्वालिटी वगैरे छान आहे. तुम्ही पाहू शकता तुळशीबागेतली ज्वेलरी ही इतकी सुंदर असते की पूर्ण पुणे पालथा घातलं ना तरी त्याचं कंपॅरिझन होणार नाही, इतकी सुंदर ज्वेलरी असते. हे बघा, आता ही लेटेस्ट स्टाईल आलेली आहे. मोत्यांचे दागिने आहेत, खूप सुंदर आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहे. कुठेही मॉलमध्ये गेलं तरी यासारखी ज्वेलरी कुठेच अवेलेबल होणार नाही. आणि त्यानंतर आम्ही बघत आहोत की इथे समोर शेजारी बॅग हाऊस आहे. तिथे नेहमीच आम्ही पर्स बॅग घेत असतो. तर इथे इतकी व्हॅरायटी असते या शॉपमध्ये सुद्धा की अगणित अनलिमिटेड इतकी व्हॅरायटी असते. आणि लोकलपासून ते तुम्ही ब्रँडेडसुद्धा इथे घेऊ शकता. इतके सुंदर बॅग आहे तिथे. क्वालिटी खूप छान आहे. मी स्वतः इतके वर्ष बॅग आणि पर्सेस काय घेत असेल तर इथेच घेत असते. खूप छान क्वालिटी असते. आणि आत्ता जी मी माझ्या खांद्याला लावलेली बॅग आहे तीसुद्धा या शॉपमध्ये घेतलेली आहे. सेम हाच कलर आहे त्याचासुद्धा. खूप छान अशी पर्स आणि बॅग अवेलेबल असतात आणि खूप लेटेस्ट आणि स्टायलिश असतात. तर तुम्ही कधी गेलात तर इथेच घ्या, खूप छान मिळतात या बॅग वगैरे. आणि फायनली मम्मीला एक बॅग चॉईस झालेली आहे. ती बराच वेळ या शॉपमध्ये बघत होती कोणती बॅग घेऊ. तिने हा ओनियन पिंक कलर असा घेतलेला आहे. जरा ही पण छान होती बॅग असतात, म्हणजे ऑल रेंज, मम्मी. ही पण छान ऑल होती. रेंज आणि ऑल एजेसच्या लोकांसाठी ते बॅग अवेलेबल असतात. आणि त्यासुद्धा एकाच ठिकाणी. खूप छान असं बॅग हाऊस आहे. आणि पुढे इथे जाताना पाहिलं मी, इथे गाऊन बघा 150 रुपये ते 250 रुपयापर्यंत आहे. आणि इतकी गर्दी आहे तुळशीबागेत. इथे मेन जो चौक आहे, म्हणजे तुळशीबागचे जे 4 रोड आहेत ते एकमेकांना इथे मिळतात. इथे चौक आहे.
इथे आले की तुळशीबागच्या कोणत्या पण लेंथला आपण जाऊ शकतो. इतकी गर्दी आहे तुळशीबागेत खूपच, म्हणजे मला शूट करताना सुद्धा घ्यायचं तुला त्रास होतो, तुम्ही बघू शकता. हा ट्रक घ्यायचा ट्रक. खूप छान इथे वस्तू अवेलेबल असतात. म्हणजे तुळशीबागेत आलं ना की कोणती वस्तू मिळणार नाही होय तर चांगले मिळतील. किंवा तुळशीबागमध्ये आला आणि एखादी या वस्तू शॉपमध्ये मिळाली घे. असं बाहेर कुठे जावं लागतं असं काही नाही. एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू अवेलेबल असतात. त्यामुळे एकाच वेळी आणि एकाच दिवशी कमी वेळेत आपली सगळी शॉपिंग होऊ शकते. म्हणजे आपली स्वतःची, आपल्या मुलांची, घरासाठी काही शोपीस, डेकोरेशनचं काही वस्तू हव्या असेल तर सगळ्या प्रकारचं अवेलेबल असतं. आणि हे जे शॉप मी सांगते हे चौकातच आहे. गणपती आहे ना तुळशीबागचा, त्याच कॉर्नरला समोर हे शॉप आहे. इथे इतकं छान डेकोरेशनचं सामान मिळतं, खूप छान डेकोरेशनचं सामान मिळतं आणि दुप्पट येते इतकं सुंदर. ट्रक घ्यायचा घेऊ. तुम्ही सुद्धा कधी गणपती गेलात तर बाप्पा या शॉपमध्ये नक्की जा. खूप छान गणपती आहे. बाप्पा. हे बघा गणपती आहे. या गणपतीच्या बॅक साईडला फ्रंट साईडलाच ते शॉप आहे. आणि माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता ही गोल्डन ज्वेलरी आहे. इथे खूप रिजनेबल प्राईसमध्ये गोल्डन ज्वेलरी अवेलेबल असते. मंगळसूत्रापासून ते मोठे नेकलेस वगैरे. आणि त्याच्यासमोर हे चष्म्याचं एक चष्मा आणि गॉगल वगैरे अवेलेबल आहे. हा पण खूप छान आहे. बाकीच्या वस्तू घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही असं बॅक साईडला आलो तुळशीबागच्या. तर असा व्ह्यू होता थोडासा. इकडे सणासुदीची रांगोळी वगैरे घ्यायची असेल तर ती अवेलेबल असते तुळशीबागच्या बॅक साईडला, म्हणजेच जिलब्या मारुती चौक आहे तिथे. ड्रेसेससुद्धा त्या लेंथला अवेलेबल आहे. असं काही नाही की तुळशीबागच्या आतमध्ये एखादी वस्तू राहिली तर आपण बॅक साईडला ज्या मार्केट आहे तिथेसुद्धा काही वस्तू घेऊ शकतो. पेन्झल हे पण खूप छान होते. आणि बॅक साईडने आम्ही एंट्री केली तेव्हा हे इयरिंगसाठी जो कॉर्नर आहे तिथे आलो आम्ही. या शॉपच्या वरच तिथं श्रीकृष्ण मिसळ आहे, ती पण तुम्ही ट्राय करा. खूप सुंदर, खूप टेस्टी आहे मिसळसुद्धा. श्रीकृष्ण मिसळ खूप जुनी आहे आणि फेमस आहे. आम्ही दर वेळेस आले की जात असतो, पण आत्ता यावेळी जमणार नाही कारण आमचा पुढचा जरा प्लॅन वेगळा आहे. इथे इयरिंग्स वगैरे घेतले आम्ही. खूप छान इयरिंग्स मिळतात. मेकअपचं सामान वगैरे पण खूप ब्रँडेड किंवा लोकल ऑल कॅटेगरीचं मिळतं आहे. बघा श्रीकृष्ण मिसळ आहे इथे. इथून एंट्री आहे. छोटंसं आहे पण खूप फेमस आहे. इयरिंग्सचे तुम्ही प्रकार पाहू शकता. इतके प्रकार आहेत, इतके लेटेस्ट स्टायलिश की तुम्ही घेतल्याशिवाय तर राहणार नाही. खूप छान आणि रिजनेबल प्राईस आहे. खूप स्टायलिशसुद्धा आहे. बघा नथ वगैरे सुद्धा आहे, खूप छान आहेत. मी सुद्धा खूप शॉपिंग केलेली आहे. मी माझ्या बॅक साईडला पाहू शकता इयरिंग्सची जी लेंथ आहे इथे एवढी गर्दी नाही आहे, पण बाकीच्या आपण 3 लेनच्या फिरलो तिथे खूप गर्दी होती, तुम्ही पाहिलं असेल. आणि बाई तुझ्याच मागे हेअर डेकोरेशनचं पण खूप छान आहे. हेअरस्टाईलसाठी ये बाळ इकडे. इथे ना हे बघ ना झुमके. हो छान आहे की. हा बघ हे माझ्या मागे जे स्टोर आहे हे नक्की तुम्ही ट्राय करा. इथं डेकोरेशनचं सामानसुद्धा मिळतं आणि डेकोरेशनचं सामान मिळवण्यासाठी जे साहित्य लागतं ते सुद्धा अवेलेबल आहे.
100ला 2 जोड का? जोड नाही, फक्त 2. थांब ना, झालं माझं. आणि पॉकेटवाला आहे का? पॉकेटमध्ये नाही भेटत. ए नको, थांब मी आले. चल. दुखे 200 घ्या. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. काय म्हणाले? हे बघ ना किती सुंदर आहे. ती काहीच नाही घेऊन देते ना. काहीच घेऊन द्यायचं. हे मोठ्या ह्याच्यात पण छान आहेत. हे कितीला आहे तो पिन? ते 550-600. हा का? इथे एक छोटंसं राम मंदिर आहे तुळशीबागच्या इथेच. त्याचा आपण एक नेक्स्ट टाईम ब्लॉग वेगळा बनवणार आहोत. आणि इथून पुढे आम्ही आलेलो आहोत अर्चना हॉटेलच्या इथे. अर्चना हॉटेलमध्ये आम्ही सगळे लंच करणार आहोत. तुळशीबागमध्ये गेले की अर्चना हॉटेलमध्ये नेहमीच आपण जातो, म्हणजे ॲटलिस्ट मी तरी जाते. माझं हे फेवरेट हॉटेल आहे. इथे आल्यावर खूप टेस्टी असं जेवण मिळतं आणि प्युअर व्हेज असल्यामुळे काही म्हणजे आमच्यासारख्या व्हेज लोकांचा काही प्रॉब्लेमच नाही म्हणजे. आणि बऱ्याच वेळा मी इथे आलेली आहे आणि कधी पार्सलसुद्धा घेऊन जात असते. खूप छान असं जेवण भेटतं आणि स्वच्छता पण खूप चांगली असते या हॉटेलमध्ये. आणि खूप दिवसातून एकत्र असं आम्ही आलेलो आहोत. सहजासहजी पप्पा असे येत नाही जेवायला, पण आलेलो आहोत आम्ही आता सगळे खूप दिवसांनी. आणि इथं थाळीचा डाळ बसलेला आहे, कारण आधीचे फ्रेंच फ्राईज पहिले आलेत आणि तिने जे सांगितलं होतं चीज सँडविच ते आलं नाही पहिलं, म्हणून ते रुसून बसलेली आहे. आणि इथे आम्ही सगळं डिस्कस करत आहोत काय मागवायचं. आणि फायनली जेवण असं मागून आम्ही पटकन लंच केलेलं आहे. आणि लंच झाल्यानंतर आमची गाडी बुक करायची घाई चालू आहे. आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.